फुकायचं, एखादा मंत्र द्यायचा, म्हणजे ते गुरु नसते. गुरु कशाला म्हणायचं? जो आपल्याला सहवासात नसला तरी त्यांचे विचार, त्यांचं चरित्र, त्यांचं कार्य आपल्याला एक मार्गदर्शन करते, दिशा देते, प्रगतिशील बनवते, ते आपले गुरु असतात. ही बाबासाहेबांची श्रद्धा होती आणि ह्या श्रद्धेपोटी बाबासाहेबांनी त्यांना गुरु मानलेलं होतं. आणि जी माणसं असे प्रगतशील विचाराचे गुरु मानतात, त्यांना आदर्श मानतात, त्यांच्या वाटेने चालतात, बाबासाहेबांनी कोणाकोणाला गुरुस्थानी मानलं किंवा कोणाकोणाला त्यांनी त्यांचे विचार स्वीकारले हे जर बघितलं ना, तुम्ही फक्त बघितलं पाहिजे. या गोष्टी फार फार ह्या गोष्टीतून शिकण्यासारखं आहे. आपण कोणत्याही जोगड्याला ज्याचा गांजा पिऊ आणि ज्याच्यामध्ये अंधश्रद्धा डोक्यात त्याच्या इतकी भरलेली आहे की त्या अंधश्रद्धेचा त्याच्या आंघोळ होते, त्याच्या अंधश्रद्धे, आणि त्याच्या अंधश्रद्धेचे असे पाठ वाहतात इतके, आणि सगळीत्र दुर्गंधी पसरते अंधश्रद्धेची. अशा लोकांना जो समाज गुरु मानतो त्या समाजात अंधश्रद्धा मागासले पण राहणार आहेच. त्याच्यामुळं अंधाराला जवळ केल्यानंतर उजेडाला कसं जवळ करता येईल, ही वस्तुस्थिती आपण समजून घेतली पाहिजे. बाबासाहेबांनी तथागत गौतम बुद्धांना गुरु मानलं. त्यांना त्यांच्या विचाराचं अनुसरण त्यांनी केलं. हे म्हणजे हे बघितलं पाहिजे. म्हणजे आपण कोणाला गुरु मानायचं नाही हे जर किमान कळलं तरी खूप झाले. बाबासाहेबांनी तथागत गौतम बुद्धांच्याच विचाराला प्रेरित होऊन 1935 साली धर्मांतराची घोषणा केली होती आणि 14 ऑक्टोबर 1956ला तथागतांचा धम्म स्वीकारला. धम्म म्हणजे काय? सदाचार. धम्म म्हणजे काय? सदाचरण, सदवर्तन, सदविचार, सम्यक विचार, सर्व क्षेत्रामध्ये सम्यक विचारानं जगणं, सम्यक वाणी, सम्यक दृष्टी, सगळं सम्यक, सगळं सम्यक उपजीविका असेल. आपण हे अष्टांग मार्ग, त्रिशरण, पंचशील हे सगळं बघितल्यानंतर ते विचार आपल्याला समजून येतील. आज आपला विषय महात्मा फुले आहे तरी पण हे अनुषंगानं काही गोष्टी सांगणं आणि या जगाची पुनर्रचनाच करण्याचं काम धम्मांनी केलेलं आहे. त्यामुळे त्यांना कबीर हे अतिशय पुरोगामी विचाराचे संत, त्यांना मांडलेलं आहे. तर संत तुकाराम महाराजांचे सुद्धा बाबासाहेबांनी अनेक चांगले विचार त्यांनी आपल्या नियतकालिकामध्ये उद्धृत केलेले आहेत, आपल्या बोलण्यामध्ये उद्धृत केलेले आहेत. हे सगळं लक्षात ठेवल्यानंतर आपल्या गोष्ट लक्षात येते तर त्यांनी जे संत पुरोगामी विचाराला पूरक होते, जे महापुरुष पुरोगामी विचाराचे होते, त्या सगळ्यांना आपल्याला आदर्श मानलं, त्यांचे विचार पुढे नेले. अशाच महात्मा फुले यांचे जे विचार अतिशय सम्यक आणि समाजाचा सर्वांचा विचार करणारे विश्वात्मक विचार महात्मा फुले यांनी मानलेले आहेत. ही गोष्ट आपण लक्षात घ्या. सार्वजनिक सत्यधर्म वाचला पाहिजे आपण महात्मा फुले यांचा. सार्वजनिक सत्यधर्म हा कोणत्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये लिहिला? त्यांचा हा उजवा हात पॅरालिसिसमुळे, अर्धांग वायूमुळे कामातून गेलेला होता. अशा अवस्थेत ते डाव्या हाताने सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ लिहिला. म्हणजे आता पॅरालिसिस झाल्यानंतर जीवनावरची अनेकांची श्रद्धाच उडून जाते. कोणाला बोला वाटत नाही, अन्न फारसं खा वाटत नाही, कशातच काही मन लागत नाही. अशा अवस्थेत सुद्धा त्यांनी सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ लिहिला आणि तो विश्वात्मक विचार करणार आहे. म्हणून धनंजय कीरांनी या ग्रंथांचा उल्लेख विश्व कुटुंबवादाची गाथा म्हणून केलेला आहे. जसं संत ज्ञानेश्वरांनी पसायदान म्हटले, पसायदान गायलं, तो पसायदान
आता ईश्वात्मके देवे तेने वाग्यज्ञ तोषावे तोषुनी मज द्यावे पसारे दाने फळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. या ईश्वासोबतची मैत्रीचा भाव, जसं तथागतांच्या मध्ये मैत्री भाव आहे, मित्रत्व आहे, सगळ्यांविषयी मित्रत्व, पशुसोबत सुद्धा मित्रत्व. हाच विचार महात्मा फुलेंनी मांडला, संत ज्ञानेश्वरांनी मांडला, संत तुकोबारायांनी म्हटला. विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म भेदाभेद भ्रमा मंगळ. हे विष्णुमय जग आहे, ते त्यांच्या परिभाषेत सांगितले, पण समतेचाच विचार आहे. भेदाभेद मानणं हे अमंगळ गोष्ट आहे, तुकोबारायांनी सुद्धा सांगितलं. तुकोबांचे विचार सुद्धा महात्मा फुले यांनी आपल्या अनेक ठिकाणी महात्मा फुलेंच्या विचारावर संत तुकोबारायांचा प्रभाव आहे. तो एक स्वतंत्र व्याख्यानाचा विषय आहे. तर मित्र, इतका ईश्वात्मक विचार करणाऱ्या महात्मा फुले यांच्या विचारधारेकडे का दुर्लक्ष होते हे काही कळायला मग याचा शोध घेणं गरजेचं आहे. कारण काय झालं माहिती आहे का, आज तुम्ही जर बघितलं, जसं छत्रपती शिवरायांची जयंती असेल, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असेल, त्यावेळी जो समाज उत्साहानं ती जयंती साजरी करतो, त्यांचे अनुयायी विशेषतः पुढाकार घेतात, त्यांच्या विचाराचे अनुयायी सुद्धा पुढाकार घेतात. पण महात्मा फुलेंचे अनुयायी असा व्यापक स्वरूपामध्ये त्यांच्या जयंतीसाठी का पुढाकार घेत नसतील, याचं कारण काय, याचा शोध घेतला तर बरेचसे मला जे अनुभवाला आलेले आहेत की बरेचसे लोक आज ओबीसी वर्गात येणारे मनोवादी व्यवस्थेकडे वळलेले दिसतात काही लोक. आणि मनोवादी राजकीय पक्ष जे आहेत त्या राजकीय पक्षाचे हस्तक म्हणून काही लोक काम करतात. मनोवाद ज्या लोकांना या देशात पसरवायचा आहे, जे घटना बदलू पाहतात, ज्यांना वर्णवर्चस्ववाद या देशात प्रस्थापित करायचा आहे, अशी मनोवादी जी व्यवस्था आणि त्या व्यवस्थेला मांडणारे जे कोणी असतील त्यांनाच्या कोट्यामध्ये त्यांच्या कळपात जाऊन बसलेत की काय असा प्रश्न निर्माण होतो. आणि त्यामुळे कदाचित या सगळ्या गोष्टीचा विचार करूया असो. तर आज आपल्याला अजून महात्मा फुलेंच्या विचाराची जी गरज आजही आहे, महात्मा फुले यांनी कशाला महत्त्व दिलं. बघा, आयुष्यामध्ये तुम्ही कशाला महत्त्व देता, तुम्ही कशाला महत्त्व देता तसे तुम्ही बनता. ज्या गोष्टीला महत्त्व देता तसे तुम्ही बनता. ज्या समाजाने शिक्षणाला महत्त्व दिलं तो समाज प्रगतशील होण्यासाठी मदत झालेली आहे, तो प्रगतशील झालेला आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. संघर्ष न्यायासाठी, संघर्ष विकासासाठी. संघर्ष म्हणजे नळावरचे भांडण नव्हतं. तर महात्मा फुले यांनी खऱ्या अर्थानं प्रकर्षानं शिक्षणाचं महत्त्व मांडलं आणि तोच विचार बाबासाहेबांनी पुढे नेला. आणि महात्मा फुले यांनी हे शिक्षणाचं महत्त्व प्रतिपादन करत असताना केवळ विचारच मांडले नाही, तर आपल्या वाणीबरोबर धनाचाही यथाशक्ती वापर केला, वेळ दिला शिक्षणासाठी. आज खऱ्या अर्थानं शिक्षणाकडे या समाजाला नेण्याची गरज आहे, शाळेकडे नेण्याची समाजाला गरज आहे. तक्षशिला, नालंदासारख्या विद्यापीठाच्या निर्मितीची आज जगाला गरज आहे, भारताला गरज आहे. ज्या विद्यापीठामध्ये तक्षशिला आणि नालंदा विद्यापीठामध्ये जगातले लोक येऊन शिक्षण घेत होते, ते या
तक्षशिला, नालंदा इथल्या परकीय आक्रमकांनी नष्ट करून टाकले मित्र, जाळं लावले. काही लोकांनी इथले ते परकीय वेगवेगळ्या अर्थाने परकीय आहेत असो. तर तशा आज विद्यापीठाची निर्मिती करण्याची गरज आहे. त्यांचे विचार, महात्मा फुल्यांचे विचारांची आज का गरज आहे, तर तशा विद्यापीठांची गरज आहे. भारतातले लोक दुसऱ्या देशातल्या विद्यापीठाकडे का आकर्षित व्हावे? एवढा वैभवशाली, एवढा महासत्ता असणारा, बनू पाहणारा देश. मग ह्या शिक्षणाकडे लोकांना नेण्यासाठी जगातले लोक आपल्याला मंदिरात आणायचे आहेत का? आपले जगातले लोक आपल्याला विद्यापीठात आणायचे आहेत, शाळेत आणायचे आहेत, शिक्षणात आणायचे आहेत आणि समाजाला शाळेत आणि विद्यापीठात न्यायचे आहे. आज विद्यापीठामध्ये विद्यापीठात जाणारा समाजातला एकूण किती टक्के वर्ग आहे? प्रचंड. जर हे लक्षात ठेवलं, उच्च शिक्षणातलं प्रमाण, विद्यापीठे शिक्षणाचं प्रमाण आज हे अतिशय अल्प आहे. डिग्रीसाठी फक्त काही जण डिग्रीसाठी जे शिक्षण घेतात त्यांना वजा केलं तर फक्त केवळ ज्ञान निर्मिती आणि ज्ञान ग्रहण याचा जर विचार केला तर 4-5% शिक्षणाचं प्रमाण आहे. एवढं या देशामध्ये आजही शैक्षणिकदृष्ट्या अधोगती आहे. म्हणून देश महासत्ता कसा बनेल? आम्ही समाजाला मंदिरात नेऊन देश महासत्ता बनणार आहे का? सगळ्या मंदिराची निर्मिती करून मंदिराच्या माध्यमातून आमची सत्ता आम्हाला प्रस्थापित करायची असेल, फक्त राजसत्ता. शिक्षणाची दुरावस्था. शाळा बघा, शाळा आणि गावातले मंदिर बघा. मंदिराकडे लोकांना वळवण्यासाठी मंदिरं चांगले करणे, मंदिराचं बांधकाम, मंदिराची देखभाल, मंदिरासाठी सगळा पट्ट्या गोळ्या करणे किंवा गाव जेवण घालणे, भंडारे, हे सगळं करायला लावलं जातं जाणीवपूर्वक. नाही केलं तर मग पाप लागते बाई, भंडारे करा माय, नाहीतर मग देव कोपते, भंडारे करा, मग असं घालून ते त्याची इच्छा नसलं त्यालाही करायला लावतात. ही या देशाचं वास्तव आहे. म्हणजे आमचं मंदिराकडं शाळा बघा आणि मंदिरं बघा. आणि लोकसहभागाचा जर विचार करा तर अतिशय विदारक परिस्थिती आहे. तुम्ही कोणत्याही गावातल्या लोकांना विचारायचं, तुम्ही जे पट्ट्या गोळा करता तर शाळेच्या विकासासाठी किती करता आणि मंदिरासाठी, भंडाऱ्यासाठी, कंदोरीसाठी, बडा पहाड के बकरा काटेंगे याच्यासाठी किती खर्च? नवस, सायास, व्रतवैकल्य. तर शाळेसाठी काहीतरी दिलं पाहिजे योगदान. म्हणून माझी शाळा अभियान या अभिजित राऊत साहेबांनी, नांदेडचे कलेक्टर साहेबांनी योजना सुरू केली. मी माझ्या गावामध्ये सुद्धा पुढाकार घेऊन काही प्रयत्न केले, काही लोकांनी सहकार्य केलं, त्याच्यातून काही गोष्टी आम्ही तिथं करू शकलो या सगळ्याच्या सहकार्यामुळे. त्याचे काही जण आड आलेत, मांजर जसे आडवे येतात तसे येतात, ते सगळीकडेच येतात, पण आपण ते काम केलं पाहिजे. तर मित्र, तुम्हाला मी सांगत होतो ते हे की महात्मा फुले यांनी शिक्षणाचं महत्त्व सांगितलं, पण शाळा सुद्धा उभारल्या. मुलींसाठी शाळा, अस्पृश्यांसाठी शाळा त्यांनी उभारल्यात. ही वस्तुस्थिती आपण लक्षात ठेवली पाहिजे. आणि त्या महात्मा फुलेंना जे मानत असतील त्यांचं किंवा नाही ते विरोधकांकडून काही अपेक्षा करता येत नाही. अग्नीकडून जशी थंडाव्याची अपेक्षा करत नाही, तसं एखाद्या महापुरुषांच्या विचाराच्या विरोधकाकडून आपल्याला ती अपेक्षा करता येत नाही, त्यांच्याकडून करू नये. पण महात्मा फुलेंना जे आपलं मानतात त्यांनी तरी किमान मनुवादी पक्षाच्या प्रभावातून बाहेर येणं, शिक्षण व्यवस्थेकडे वळणं, या अंधश्रद्धा गोष्टीपासून दूर जाणे गरजेची गोष्ट आहे. तर कृतिशील प्रयत्न होणं गरजेचं आहे, कारण त्यांनी शाळा उभारलेल्या आहेत, मंदिरं उभारलेले नाहीत. किती बाबासाहेबांनी जसं महात्मा फुलेंच्या विचाराला
बाबासाहेबांनी महात्मा फुलेचे विचार पुढे नेण्याचा असा प्रयत्न केला आणि त्यांच्या विचाराचा प्रभाव जसा महात्मा फुलेंच्या विचाराचा प्रभाव बाबासाहेबांवर आहे तसा बाबासाहेब जेव्हा एक म्हणजे कसा प्रभाव पडतो माणसाचं एक उदाहरण सांगण्यासाठी सांगतो आणि हा विषय आपण पुढे नेऊ. संत गाडगे बाबा पुरोगामी विचाराचे, समतावादी विचाराचे, वैज्ञानिक दृष्टिकोन, बुद्धिवाद रुजवण्याचा त्यांच्या परीने प्रयत्न केला. ते धर्मशाळा बांधायचे आणि शाळांना धर्मशाळा म्हणजे बाबा लोक तिथं ज्या ठिकाणी जे लोक जायचे त्यांची गैरसोय व्हायची, ते उघड्यावर राहणं. काही धर्मशाळा जे पारंपरिक होत्या, जे सनातन्यांच्या, तिथं इतर बहुजन समाजाला प्रवेश नव्हता. ही विदारक अवस्था होती. तुम्हाला सांगतो की या संदर्भात अनेक विषय सांगतात. रामास्वामी पेरियारांना असेच एका ठिकाणी धार्मिक ठिकाणी जाता आलं नाही, तर जेवता आलं नाही, तिथं इतरांना फक्त ब्राह्मणांना प्रवेश होता, इतरांना नव्हता. त्यामुळे त्यांना याचा खूप राग आला रामास्वामी पेरियारला आणि ते पुरोगामी विचार प्रसारित आयुष्यभर केले. हा एक संदर्भ वेगळाच आहे. तसाच अस्पृश्यतेची चटका महात्मा फुले यांना पण बसला. वरातीतून त्यांना अपमानित करून बाहेर काढण्यात गेलं ब्राह्मणांच्या. म्हणजे ब्राह्मण म्हणजे सगळे ब्राह्मण नाही आहेत, तसं अनेक ब्राह्मण हे समतावादी विचाराचे आहेत, त्यांना वंदन केलं पाहिजे. ज्यांच्या डोक्यामध्ये अस्पृश्यतेचं, विषमतेचं विष आहे, त्यांच्याबद्दल आपण बोलत नाही. तर समतावादी विचाराचे ब्राह्मण खूप आहेत, असं काही नाही. असं तुमच्या माहितीच तर सांगतो की समतावादी, त्यांच्यावर स्वतंत्र एक वेगळा व्याख्यानाचा विषय समतावादी ब्राह्मण. तर हा कृतिशील विचार आता पुढं नेण्याची गरज आहे. तो नेणं अतिशय गरज. आणि बघा, सर्वसाधारण समाज काय असते की जिथं ज्या गोष्टीला प्रतिष्ठा आहे, जिथं काही मिळते, तिकडे ओढ असते. जिथं सत्यापेक्षा जिथं सोय महत्वाची असते, तिकडे लोक वळायला लागलेले आहेत. सत्य काय आहे, समाजाचं, देशाच्या कल्याणाचा विचारापेक्षाही जिथं आपली सोय होते तिकडे समाज पळताना दिसतो सध्या. महात्मा फुले यांनी सत्य काय आहे, समाजाच्या व्यापक हिताचं काय आहे, याचा विचार आयुष्यभर केला. हा विचार आयुष्यभर त्यांनी केला. आणि बघा, विधवा ही महिला आहे, तिचा काय, विधवा होण्यात तिचा काय चूक आहे? तिचा नवरा मरण्यामध्ये तिचा काय वाटा आहे? काय नाही. तिचा नवरा मेल्यामुळे हिला विधवा केलं जातं, हिला विधवा समजलं जातं. आणि तेव्हा तिला विधवा म्हणून जे काही वाईट पद्धतीनं वागवलं जायचं, अंधारात ठेवणे, तिचे केस कापून टाकणे, अशा पद्धतीची प्रथा स्वतःला श्रेष्ठ समजणारे करायचे. श्रेष्ठ म्हणजे कसे? श्रेष्ठ म्हणजे असं स्त्रियांना घरात घालून ठेवणे, तिचे केस कापून टाकणे, तिला हे करणे, अंधश्रद्धा बाळगणे, तुच्छतेने वागवणे, हे श्रेष्ठत्वाचे नाही, हे अतिशय मागासलेपणाचे लक्षण आहे. मागासलेपणाचे लक्षण आहे. आणि स्वतः मागासलेले लोक स्वतःला श्रेष्ठ समजून घेतले, हे दुर्दैव होतं या देशाचं. हे एक महत्त्वाचा विषय आहे. तर मित्र, विधवांना केस काढून टाकायचे, सगळं चप्पी गोटा, म्हणजे तिला विद्रूप करून टाकायचं. एवढंच नव्हे तर तुम्हाला सांगतो की म्हणजे तिचा नवरा मेल्यानंतर तिची इच्छा असो नसो, इच्छा नसतानाही तिला जिवंत जाळलं जायचं. जिवंत. या देशामध्ये भारतीय संस्कृती श्रेष्ठत्वाचे गोडवे गाताना या गोष्टीकडे आपण थोडं लक्ष दिलं पाहिजे की अशा गोष्टी जर आता घडत असतील तर ते दूर करणं गरजेचं आहे. तर मित्र, महात्मा फुले यांनी या जे केस कापून टाकायचे ना, त्यांचा संप घडून आणला ना, अशी केस कापू नका म्हणून सांगितलं. आणि ते बऱ्याच प्रमाणात यशस्वी पण झालं.
आणि महात्मा फुले यांनी आपला विचार पुढे नेण्यासाठी मी तुम्हाला सांगितलं की त्यांनी कृतिशील असे प्रयत्न केले. शाळेच्या बाबतीत असतील, अशा संप घडवून आणणे, म्हणजे संप घडवून आणणे कृती आहे ना, कृतिशील. ते स्वतः लेखक होते. महात्मा फुले स्वतः लेखक. त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले. तुम्हाला आताच एका ग्रंथाचं नाव सांगितलं की सार्वजनिक सत्यधर्म. त्या अगोदर ब्राह्मणाची कूटनीती लक्षात आणून देणारा ब्राह्मणांचे प्रसव असेल, की तृतीय नेत्र असेल, गुलामगिरी असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा पण त्यांनी लिहिला, कुळवाडी भूषण. छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा महात्मा फुले यांनी लिहिला. याची जाणीव फार लोकांना नाही, पण मराठा सेवा संघाला आहे. मराठा सेवा संघ महात्मा फुलेंच्या विचाराला प्रणाम करते. आता मराठा सेवा संघ म्हणजे हे जातीवादी संघटन नाही. याची मी अगोदर एका लेखात माझ्या एका व्हिडिओमध्ये सांगितले. ही जरी जातीची संघटना असली तरी जातीवादी नाही. आता थोडक्यात सांगतो म्हणजे तुमचा गैरसमज आहे. आता एखाद्या कुटुंबात आहात तुम्ही, ते कुटुंबाला एक नाव आहे, त्याचा तुमचं आडनाव आहे. तसं या एका समूहाला हे मराठा हे नाव आहे, असंच लक्षात ठेवा. ते कुटुंब असणं म्हणजे तुम्ही काही विषमतेचे प्रतीक आहात का? तुम्हाला कुटुंब असणं हे विषमतेचे प्रतीक नाही. तसं हे एखादा जाती समूह असणं हे विषमतेचं प्रतीक नाही. पण तो समूह जर आम्ही श्रेष्ठ आहोत आणि तुम्ही कनिष्ठ आहात, ही विचारधारा मांडणारी जर ते संघटन असेल तर ते जातीवादी संघटना आहे. मराठा समाजातले लोक, बरेचसे लोक जातीवादी आहेत, असं जातीवादी नाहीत असं मी म्हणत नाही. परंतु मराठा सेवा संघाची विचारधारा सांगतो ती जातीवादी नाही. आणि मराठा सेवा संघातले बरेचसे लोक जातीवादी नाही. ही वस्तुस्थिती तुम्हाला मी सांगितलेली आहे. बाकी आपण जातचे उल्लेख आपण नष्ट करू शकणार नाही, पण जातीवादाच्या विरोधात जातीवाद नष्ट करू शकतो. जातीवाद नष्ट करणं म्हणजे काय? माझी जात श्रेष्ठ आहे, तुझी जात कनिष्ठ आहे, तू पायरीनं राहा असं सांगणं. आणि ज्या लोकांना असं सांगणारे लोक हे जातीवादी असतात. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. तर ह्या महापुरुषाने हे जातीचा जो भेद केला जातो, श्रेष्ठ कनिष्ठत्व जे मानलं जातं, हे आपण सगळे एक आहोत, सगळे मानवजात एक आहे, याचे अनेक पुरावे देऊन सांगितलेले आहेत. आता बघा, मी तुम्हाला याच्या अगोदर पण सांगितलं एका व्हिडिओमध्ये की त्याचं डिटेल इथे सांगणार नाही, एका वाक्यात सांगतो, थोडक्यात सांगतो की हजारो वर्ष विवाह संस्थाच नव्हतं. आणि विवाह संस्था नसल्यामुळे काय होतं? स्त्री आणि पुरुषांच्या मिलनातून ही मानव आपला अवलाद तयार करायचा. तिथं कुठलंही असे हे हजारो वर्ष चालत आले, पण तिथं कुठेही एक श्रेष्ठ कनिष्ठत्व नव्हतं. हे मानवानं मग पुन्हा त्याला श्रेष्ठ कनिष्ठत्वाचे रंग दिले. मानवानं श्रेष्ठ कनिष्ठत्वाचे रंग दिले. म्हणून याची जाणीव करून देणारे अनेक ग्रंथ या देशात निर्माण झाले. असाच एक ग्रंथ आहे जातीभेद विवेक सार नावाचा. तर त्याचे लेखक आहेत तुकाराम तात्या पडवळ. याची एक आवृत्ती निघालेली होती. महात्मा फुलेंनी सांगितलेलं होतं की बाबा हा विचार देणारा चांगला ग्रंथ आहे जातीभेद विवेक सार. समाजामध्ये समतेचा विचार पूरक आहे हा ग्रंथ. त्यामुळे या ग्रंथाची त्यांनी स्वतः दुसरी आवृत्ती काढली, स्वतः प्रकाशित केली त्यांनी महात्मा फुलेंनी. म्हणजे चांगले विचार पुढे नेण्यासाठी स्वतः खर्च सुद्धा महात्मा फुले करायचे. ही गोष्ट लक्षात ठेवा महात्मा. दुसरी गोष्ट हे अस्पृश्यता मानणे. बघा, तुम्हाला मी सांगतो, अस्पृश्यता मानण्याची जी मनोविकृती आहे, म्हणजे इतरांना तुच्छ मानणे, तू शिवू नको मला म्हणणे, तुझ्या सावलीचं सुद्धा मला विटाळ मानणे, हे जो अस्पृश्यता आहे, अस्पृश्यता ही इतरांना तुच्छ लेखते. त्याचा स्पर्शसुद्धा हे टोक आहे. जाती व्यवस्थेचं, जाती संस्थेचं हे विषमतेचे टोक आहे अस्पृश्यता. म्हणजे तुमचा सावलीचा सुद्धा विटाळ मानणे हे अस्पृश्यता, स्पर्श करणं सुद्धा विटाळ मानलं जायचं. अशा काळामध्ये
महात्मा फुले यांनी अस्पृश्यता निवारणाची भूमिका घेतली. बघा, मानवाचा म्हणजे अस्पृश्यता मानणाऱ्या मानवाचा जो मेंदू आहे ना, त्या पशुपेक्षाही संकुचित असतो. त्याच्यामुळे ते तसं ते करतात. कसं बघा, पशु पक्षीसुद्धा पशु वाजवत नाही टाळ, पण ते माणसासारखा मानत नाहीत विटाळ. ते गात नाहीत समतेची गाणी, पण त्यांना एका ठिकाणचं चालते पाणी. पण माणसाचं काय? अरे बाबा, पाणी ही नैसर्गिक आहे आणि मानवजाती ही नैसर्गिक आहे. ज्या ठिकाणी, आणि पशुपक्षी नैसर्गिकच आहेत, ज्या ठिकाणी पाणी हे पशुपक्षी पिऊ शकतात तिथं माणसाला बंदी होती. पण महात्मा फुले यांनी स्वतःच्या घरातील पाण्याचा हौद मोकळा करून दिला. आजही तुम्हाला सांगतो, भंडारा असू द्या देवाचा, त्या ठिकाणी आजही अस्पृश्यांच्या पंक्ती वेगळ्या बसतात. या देशामध्ये देश महासत्ता बनतोय, चंद्रावर जाण्याचे स्वप्न पाहतोय. ग्रामीण भागात तुम्ही बघा, आणि ज्या गावामध्ये नसेल त्या गावाला वंदन. आजही अस्पृश्यतांना वेगळ्या पंक्ती बसवतात, शेवटी बोलवतात, बाजूला बसवतात. हे मराठवाड्यात तर मागासलंय आपण, ह्याचं हे कारण आहे. आणि जो समाज मागास आहे ना, तो हे सगळं करतो. आज ते मराठा समाज हा प्रगतशील, पुरोगामी वगैरे जे म्हटलं, पुरोगामी नाही आहे मराठा समाज. कारण पुरोगामी ही माणसं हे जातीवाद मानत नसतात, अस्पृश्यता मानत नसतात. मराठा समाजात जातीवादी चालतो, अस्पृश्यता चालते. त्यामुळे तो मागास आहे आणि त्यामुळे तो आरक्षणासाठी पात्र आहे. हे एक निकष आहे. बाकीच्या गोष्टी मी पुन्हा सांगितल्या. संपूर्ण समाज आहे असं त्याचा अर्थ नाही, हे लक्षात ठेवा फक्त. संपूर्ण समाज नाही. जो बाबासाहेबांचे विचार स्वीकारलेला आहे, महात्मा फुलेंचे विचार स्वीकारले आहे, परिवर्तनाचे विचार स्वीकारलेला आहे, मराठा सेवा संघाच्या युगनायक पुरुषोत्तम खेडेकर साहेबांचे ज्यांनी विचार स्वीकारलेले आहे, त्यांचं कार्य स्वीकारलेलं आहे, तो समाज, मराठा समाज पुरोगामी आहे. आणि हे महापुरुषांचे विचारापासून अजून कोसो दूर आहे. जातीच्या दलदलीत तो अजूनही फसलेला आहे. त्याला दूर करणं हे सेवा संघाचं काम चालू आहे. ते प्रयत्न करत आहोत. तर मित्र, आपला स्वतःच्या पाण्याचा हौद महात्मा फुले यांनी स्वतः खुला करून दिला. ही गोष्ट अतिशय क्रांतिकारक होती त्या काळामध्ये. आणि आजही तुम्हाला सांगतो, काही ठिकाणी तुम्ही सांगू शकता मला, कोण्या ठिकाणी आजही ह्या व्हिडिओच्या चॅट बॉक्समध्ये सांगा. आजही अनेक गावामध्ये, ग्रामीण भागात, मी मराठवाड्याचा जो अभ्यास केलेला आहे त्याच्यातून सांगतो, आजही अनेक गावामधल्या विहिरीवर, गावामधल्या आडावर अस्पृश्य समाजाला पाणी भरू दिलं जात नाही. एक गाव एक पाणवठा आहे. ही चळवळ बाबा आढावांनी सुरू केली. एक गाव एक पाणवठा. एक गाव एक पाणवठा नाही, एक गाव एक मसनवटा सुद्धा नाही. मेल्यानंतर सुद्धा आम्ही एका ठिकाणी माणसाला नेऊन पुरत. आता मेले बाबा, आपण मेल्यानंतर एक राहू, हे सुद्धा विचार अजून रुजलेला नाही. म्हणून महात्मा फुलेंच्या विचाराची आजही गावागावामध्ये ज्या जातीचे मसनवटे, मसनात गेल्यावरही आम्ही, मसनात जायची वेळ आल्यावरही आम्ही हे सोडत नाही आहोत. म्हणजे मी सांगत होतो ते प्राण्यापेक्षाही आमची बुद्धी ही नाही. म्हणून आजही पशु एकत्र पाणी पितात, पण माणसं सुद्धा आजही एकत्र पाणी पिण्याची मानसिकता नाही. आणि त्या काळात तर अतिशय विकृती होती. त्या बाबासाहेब विद्वतेचे हिमालय असणाऱ्या बाबासाहेबांना सुद्धा लाठीकाठे खाव्या लागल्या. 14 तळ्याचा सत्याग्रह तुम्ही अभ्यासामध्ये तुम्हाला ही गोष्ट लक्षात येऊ शकते. आणि हे जातीचं विष दूर करणं या देशातली माणसं एकत्र आणण्यासाठी गरजेचं आहे. एकदा पानिपतच्या लढाईच्या संदर्भाने एक किस्सा सांगितला जातो. मराठ्यांमध्ये
मराठ्यांचं सैन्य वेगवेगळ्या चुली बांधून स्वयंपाक करताना दिसलं. त्यांनी विचारलं तिकडल्या मुसलमानाच्या मुस्लिमनी विचारलं त्याला, जो आला होता इथं लुटाने असं, हे काय प्रकार आहे म्हणे. तिकडे मुस्लिममध्ये सगळे एकत्र खातात, मस्जिदीमध्ये सुद्धा सगळे मुस्लिम एकत्र नमाज पडतात, पण हिंदूच्या मंदिरात सुद्धा आजही अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश नाही, अनेक ठिकाणी नाही. राम मंदिराचा इतका उद्घोष झाला, किती अस्पृश्य तिथं होते याचा विचार करा तुम्ही. राम मंदिर तुम्हाला आपलंसं वाटत असेल त्यांना तो विचार घ्या. राम मंदिराचा प्रश्न सुटला, ती मी ज्यांनी सोडवलं त्यांचं अभिनंदन, पण कारण ते गरजेचं होतं, कारण ते दरवर्षी काळा दिवस वगैरे सगळं प्रकार चालू होते ना, त्या अर्थानं तो बरं झालं, होऊन गेलं, तो विषय मिटला. पण महात्मा फुले यांचा जो विचार आहे, आजही त्या विचाराची समाजाला गरज आहे. त्याने आपला विचार पुढे नेण्यासाठी एक संघटन लागतं. कसं असते माहिती आहे का, तुम्हीच विचार जसं जे विहीर खोदलात आणि विहीर खोदलात, विहिरीला पाणी लागलं, त्या विहिरीत पाणी आहे. तुम्ही तलाव बांधलात, तलावात पाणी आहे. धरण बांधलात, धरणात पाणी आहे. पण हे पाणी शेतापर्यंत आणि तहानलेल्या लोकांपर्यंत नेण्यासाठी जी एक पाईपलाईन लागते, पाईपलाईन असेल तर ते तिथपर्यंत जाऊ शकेल ना. काय पाणी धरणातलं असं उडून जात नाही, त्याच्या मुखात जाऊन पडत नाही, त्याच्या शेतात जाऊन पडत नाही धरणातलं पाणी. तसं त्या व्यक्तीच्या विचार जे काही त्या ग्रंथात मांडून ठेवले, फक्त किंवा तो एकटा माणूस कितीपर्यंत दूर नेणार आहे, तर त्याच्यासाठी एक संघटन लागतं विचाराचं, आणि ती पुढे नेण्यासाठी महात्मा फुले यांनी ही बाब लक्षात घेऊन सार्वजनिक सत्यधर्माची स्थापना केली. सत्यशोधक समाजाची स्थापना केली. पुरोगामी समतावादी बुद्धिनिष्ठ विचार समाजात रुजवण्यासाठीचं एक संघटन केलं. सत्यशोधक समाजाचे आजही सत्यशोधकीय स्वतःला समजणारे, महात्मा फुलेंचे पाईक समजणारे आज मनुवादी पक्षाचे झेंडे घेऊन काही जण मिरवताना दिसतात. इकडे सत्यशोधकांचं नाव घेऊन असो. तर आणि हेच विचार, विषमतेचे विचार दूर करण्याचं बाबासाहेब आंबेडकर खऱ्या अर्थानं महात्मा फुले यांचे वारस आहेत, वैचारिक वारस. कारण त्यांनी संविधानामध्ये कलम अनुच्छेद 15 पाहत म्हटल्यास तिथं धर्म, वंश, लिंग, जात किंवा जन्मस्थान यावरून भेदभाव करण्यास मनाई घातलेली आहे. एक जण म्हणला, सर इथं भेदभावाला मनाई आहे असं म्हणाला, आणि मग जातीच्या नावानं आरक्षण काय आहे असा एक विचार करतो. अरे जातीच्या नावानं आरक्षण आहे म्हणजे जो समूह या परंपरेनं आहे, तो परंपरेनं शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास आहे, आणि त्याला थोडीशी शैक्षणिक सवलती, नोकरीत साथ देण्याची गरज आहे, म्हणून तो आहे. भेदभाव आणि जातीचा काय भेदभाव मानू नये असा आहे. आता हे परंपरेनं तुझ्या टिशीवर एक जात आहे, माझ्या टिशीवर एक जात आहे, आणि मी तुला समानतेनं वागवतो, तू मला समानतेनं वागवतोस, तर भेदभाव नाही ना. माझ्या टिशीवर जात असणं, तुझ्या टिशीवर जात असणं हे भेदभावाचं प्रतीक थोडंच आहे. आता हे परंपरेनं आलेलं आहे. काही आता तुम्हाला असं म्हणायचं असेल तर सगळ्यांना हे जातच निर्मूलन करून टाकलं पाहिजे, त्याचंही स्वागत आहे. पण त्या दृष्टिकोनातून पावलं संपूर्ण उचलले म्हणून समजा टिशीवरची जात जरी नष्ट केली तर मनातली जात जाणार आहे, हाही विचार आहे. मग जातच्या नावानं जे काही आरक्षण भेटलं त्यामुळे काही समाजाला जे फारच दूर ठेवलं होतं, आणि त्या दूर ठेवल्यामुळे तो प्रगतीपासून दूर होता, पण त्यांना विशेष सवलती आणि विशेष सपोर्ट केल्यामुळे तो समाज समोर आला. आणि तो समाज म्हणजे कोणता? भारतीय समाज आहे. आणि भारतातला आपला एक हात आहे, विकलांग ठेवला आणि एकच हात जर ठेवला तर आपण जास्त चांगलं काम करू शकत नाही. तसं ज्यांना आपण पिछडं समजलेलं आहे त्यांना तसंच तिथंच ठेवल्यानंतर देश पुढे जाईल का? एक गाडीचं 2 बैल आहेत समजा, एका बैलाला काही चारा घातला नाही, त्यांना सतत फटकारे मारून ठेवले, त्याची वीक परिस्थिती करून टाकली. दुसऱ्या बैलाला सगळं दिले, खारीक दिले, बदाम, तूप,
सगळी मलई त्यानं खाल्लाय, सगळं एकाच खाय. हे गाडा पुढे नेता येईल का मग त्या गाडीचा? ही एक खाली मागं लटपट लटपट राहील, हे पळण्याचा प्रयत्न गाडी खड्ड्यात जाईल ना. तसं देशाचा गाडा पुढे नेण्यासाठी, सर्व समूह पुढे नेण्यासाठी ही आरक्षणाची गोष्ट आहे. आरक्षणाची लढाई ही जातीवादाची लढाई नाही, लक्षात ठेवा. आरक्षणाची लढाई ही जाती निर्मूलनाची लढाई आहे. म्हणूनच बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षणाचा पुरस्कार केला. त्यांच्या अगोदर ज्यांना बाबासाहेब मानत होते आणि बाबासाहेबांना प्रत्यक्ष राजश्री शाहू महाराजांनी मदत केलेली आहे, त्यांचे विचार पुढे नेण्याचा प्रयत्न जो राजश्री शाहू महाराजांनी आरक्षण दिलं, 50% आरक्षण दिलं. ते कोणाला दिलं? ब्राह्मणेतरांना 50% आरक्षण दिलं. आपल्याला चुकीचं सांगितलं जातं काही लोक. बघा, 50% आरक्षण त्या लोकांना देऊन टाकलेत शाहू महाराज. अरे त्या लोकाला म्हणजे कोणत्या लोकांना आरक्षण? तुला दिलं होतं, मराठ्यांना दिलं होतं आरक्षण, इतर सगळ्यांना दिलेलं होतं 50%. ब्राह्मण सगळे ते भरलेले होते, त्या 50% काढले. काहीच नाही. अजूनही दुर्दैव आहे आजही राजश्री शाहू महाराज अनेक मराठ्यांना आपले वाटत नाही. कारण हे विषमतेचं विष बरोबर पेरून टाकलंय ना. ते आपल्याच माणसाची आपले ओळख होऊ दिली नाही इथल्या मनोवादी व्यवस्थेने. असं. तर मित्र, तर अंधश्रद्धेच्या विरोधामध्ये महात्मा फुले यांनी प्रचंड प्रमाणामध्ये काम केले अंधश्रद्धेच्या विरोधात. जसे अशा काही अंधश्रद्धा कल्पना या देशामध्ये रुजून टाकलेल्या होत्या. कसल्या रुजून टाकल्या? ब्राह्मण मुखातून जन्मला, क्षत्रिय इथून जन्मला, क्षत्रिय भावमधून जन्मला, वैश्य मांड्यातून जन्मला आणि शूद्र पायातून जन्मला. म्हणजे इथं योनी होती, इथं मिलन झालं आणि इथं गर्भ झाला. इथून जन्मला काय ब्राह्मण? इथून जन्मला. इथं योनी होती, इथं लिंग गेलं मध्ये योनीमध्ये, इथं गर्भ झाला, इथून जन्मला का क्षत्रिय? इथं लिंग होतं मांड्याला. असले कल्पना होते. या कल्पनेचा महात्मा फुले यांनी अतिशय चिरफाड केलेली आहे. तर चिरफाड मुळातून बघण्यासारखे आहे. तर मित्र, कसले आणि याला म्हणजे धर्म, याला म्हणजे हे धर्म असे विचार सांगणारे श्रेष्ठ, पूजनीय, वंदनीय छायला नेसणे, हे सगळं बघितल्यानंतर असा वीट येतो की तुम्हाला सांगतो काय सांगावं. आणि या गोष्टीचा अतिशय अशा कल्पनेने देशाला रसातळाला नेलंय. आणि असे विचार मांडणाऱ्या मनोवादी व्यवस्था अजूनही या देशावर थैथया नसते. आणि आजही त्याच्या पायीक होऊन त्यांना सत्तेवर बसवण्याचा अनेक जण प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत. वाह, बरं आहे, करा. तर मित्र, ह्या अनेक गोष्टी त्याला आणि त्या अंधश्रद्धा कल्पनांना असं पावित्र्याचं, धर्माचं, ईश्वराचं अधिष्ठान दिलं. कोणताही धर्म किंवा धर्म ईश्वर निर्मित. आमचे ग्रंथ कोणी? आमचे ग्रंथ ईश्वराने लिहिलेले. अपौरुषेय शब्द वापरला. ईश्वर. आता मला सांगा, एक आई आहे, आईने आपला जन्म घातला, तिचे 4 लेकरं आहे. ती असं सांगते का आपल्या लेकराला, हे तुझी बहीण, हे तुझा भाऊ, हे जे आहेत ना, हे कनिष्ठ आहे बरं, त्याला तू स्पर्श करू नको, त्याला तुच्छ मान, त्याच्यासोबत जेवू नको. हे आई सांगते असं आई असं सांगते. मग ईश्वर आहे आपली, ईश्वर आपल्या लेकराला असं भेद शिकवते? नाही शिकवत. बोलताय विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, भेदाभेद धर्म अमंगळ. विष्णुमयामध्ये भेदाभेद अमंगळ आहे. एकाची चवीनं ते कैसे भिन्ना भिन्न तुकोबारायाने सांगितले. येथे ही एकाचीच वीण आहे,
मग इथे भेदाभेद कसं काय तुम्ही मानता, असा प्रश्न त्या ठिकाणी व्यवस्थेला, विषमतावादी व्यवस्थेला विचारला, म्हणून तर त्यांचे अभंग इंद्रायणीने बुडून टाकून दिले. त्यांचा छेड करावा तेवढा केला. मित्र, तरी आम्ही हे असं खोटं, जितकं खोटं सांगता येईल एवढं, ही फेकूनची परंपरा जी आहे की नाही, आजच नाही. या फेकूननी जितकं फेकता येईल तेवढं फेकून आपलं वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न झालाय. आजही राजकारणात फेकून आपलं वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न झालाय. हे फेकूची यंत्रणा आजही कार्यरत आहे. ही जातीभेद आहे, वर्णव्यवस्था आहे, हे जे भेद आहे हे मानवाने निर्माण केलेले आहे. आणि मानवानं कोण्या विकृत बुद्धीतून हे निर्माण झालेले आहे. याला प्रत्यक्षात इतरांना कोणाला तरी तुच्छ मानणं, कोणाला तरी वेगळं मानणं, किंवा हे सपरेट करून राहण्याची मनोवृत्ती असेल, किंवा व्यवसायावरून काही जणाला व्यवसायावरून, हे बघा आताही सुद्धा ही कोणी प्राध्यापक आहे, कोणी क्लर्क आहे, कोणी सेवक आहे. म्हणजे ते एक सेवक तुच्छ आहे, क्लर्क तुच्छ आहे, प्राध्यापक असा श्रेष्ठ आहे, तो मुखातून जन्मला आहे असं काही नाही ना, आणि सेवक पायातून जन्मला आहे असं काही नाही ना. सगळे फक्त ते काम करण्याच्या हे आहे, ते तुच्छता नाही त्याच्यामध्ये, ते वर्गवार आहे. पण याच्यामध्ये तो तुच्छतावाद घुसवण्यात आला, याचा आम्हाला विरोध आहे. त्यामागे प्रचंड स्वार्थ आहे मित्र. आणि भेदाभेदाला खतपाल घालणारी जी यंत्रणा आहे ती जातीवादी असते. भेदाभेद दूर करणारी यंत्रणा, प्रत्येकजण जातीच्या संघटना काढून प्रत्येकजण आपापल्या जातीमधल्या लोकातली अंधश्रद्धा दूर करणं, भेदाभेद हे मानवनिर्मित आहेत असं सांगणं, वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणं हे पवित्र कार्य आहे. जाती संस्था ही सुद्धा मानवनिर्मित आहे. त्याच्यामध्ये श्रेष्ठ कनिष्ठ तो काही नाही, ती कृत्रिम आहे. जातीबंध विवाह संस्थेमुळे ते निर्माण झालेले आहे. पण आंतरजातीय विवाहाचा पुरस्कार बाबासाहेबांनी सुद्धा केला मित्र. तर ह्या बाबासाहेबांच्या गुरूंचा आज जो जयंतीचा आहे, की जयंतीच्या निमित्तानं मी परत एकदा सर्व भारतीयांना मनापासूनच्या शुभेच्छा देतो. आणि बाबासाहेबांच्या विचारावर आधारित एक नवीन व्हिडिओ मी वेगळा ह्या 14 एप्रिलच्या अगोदर करणार आहे. आणि हे जर विचार तुम्हाला योग्य वाटत असतील आणि ह्या विचाराचा प्रसार व्हावा असं जर वाटत असेल तर ते पुढे पाठवा. मित्र, जय करत असताना आपण कोण्या विचाराचं जय करायचं. जय म्हणलं की आसाराम बापू की जय म्हणू नका. जय करत असताना म्हणजे त्यांना वंदन करत असताना, जय करणं म्हणजे एखाद्याचं वंदन करणं. जिजाऊंना वंदन जे केलं जातं ते स्त्रियांना आम्ही सन्मान देतोय त्याचं प्रतीक म्हणून आम्ही जय जिजाऊ म्हणतो, आम्ही जय भीम म्हणतो. म्हणजे काय, बाबासाहेबांच्या विचाराला आम्ही अभिवादन करतो असं त्याचा अर्थ आहे. जय ज्योती म्हणतो, याचा अर्थ महात्मा फुल्यांच्या विचाराला आम्ही अभिवादन करतो असा आहे. तर याचा अर्थ प्रत्येक वेळीच तसं बोलावं असं काही नाही, आपल्या मनात ते भाव आहे. तरी मी आज तुम्हाला जय जिजाऊ, जय भीम, जय ज्योती करून या ठिकाणी थांबतो.